नमस्कार, मी यशवंत चव्हाण वाईवरून बिलॉंग करतो आहे. समृद्ध सक्सेस रिअल लाईफमध्ये को फाउंडर म्हणून काम पाहतो. एन डी ग्रुप वाय सी टीम वाई लीडर म्हणून काम पाहतो. मित्रांनो, आज माझ्या टीममध्ये बरेचसेच लोक चांगले अर्निंग करत आहेत, चांगली हेल्थ घेत आहेत, इतरांनाही चांगली मदत करतात, त्यांचं चांगलं आरोग्य सुधारवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली स्वप्न पूर्ण करून घेत आहेत. आज मला खूप आनंद होतो आहे की माझ्या टीममध्ये बरेचसेच लोक अगदी 500 रुपयापासून ते 35 ते 40 50 हजारापर्यंत आठवड्याचं इन्कम घेत आहेत आणि ह्या इन्कममधून त्यांची मुलांचे शिक्षण गरजा पूर्ण होत आहेत. समृद्ध सक्सेस का करायचं? मी सांगितलं म्हणून समृद्ध सक्सेस करायचं तर बिलकुल नाही. तुम्हाला एक मी ॲक्टिव्हिटी देतो, ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करा आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये जर 100पैकी जर तुम्हाला 100 मार्क पडाले तर तुम्हाला ही समृद्ध सक्सेस करण्याची काही गरज नाही. पण 100पैकी 40 मार्क्स, 30 मार्क, 70 मार्क, 20 मार्क्स जर पडत असतील तर तुम्हाला ही समृद्ध सक्सेस करावंच लागेल. तर ॲक्टिव्हिटी अशी आहे, एक कोरं पान घ्यायचं आहे, त्या कोऱ्या पानावरती एक वर्तुळ काढायचं आहे. त्या वर्तुळामध्ये 8 घरं तयार करायचे आहेत आणि 8 घरामध्ये 8 विषय असणार आहेत आणि त्या प्रत्येक विषयाला 100पैकी किती मार्क्स द्यायचे हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि त्या ठरवल्यानंतरच तुम्ही समृद्ध सक्सेस करायची का नाही हा आपल्या मनाला प्रश्न विचारायचा आहे आणि जे मनातून उत्तर येईल त्या पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे, वागायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं एक कागद घ्यायचा आहे, कागदावरती एक वर्तुळ काढायचं आहे, त्या वर्तुळामध्ये 8 घरं करायची आहेत आणि 8 घरं करून 8 विषयाची 100पैकी मार्क्स द्यायचे आहेत. तर पहिलं घर आहे घर क्रमांक 1, हेल्थ आणि आरोग्य. म्हणजे आपलं आरोग्य, आपलं तर वय किती आहे, वयानुसार आपलं आरोग्य हेल्थ कशी आहे त्याच्यावर पर्सेंटेज द्यायचे आहेत. उदाहरणार्थ आपल्याला बी पी आहे, शुगर आहे, सांधेदुखीचा त्रास आहे, हाडांचा त्रास आहे, मानेचा त्रास आहे, पोटाचा त्रास आहे, चष्मा लागला आहे, इतरही काही समस्या असतील तर त्या 100पैकी किती मार्क्स द्यायचे, तुमची हेल्थ किती चांगली आहे त्याच्यावर तुम्ही आरोग्यावरती 100पैकी मार्क्स द्यायचे आहेत. तर दुसरं घर आहे आपलं करिअर. आज आपलं वय किती आहे आणि आपण वयानुसार आपलं करिअर किती केलेलं आहे, त्या करिअर आपलं किती प्रकारे चांगलं झालेलं आहे त्याच्यावरती 100पैकी मार्क्स द्यायचे आहेत. तिसरं घर आहे फायनान्स. आपलं फायनान्स म्हणजे आपण कर्ज घेतलं, लोन घेतलं तर ते परतफेड कसं करतो, त्याचे नियोजन कसं केलेलं आहे, आपले वेळोवेळी आपले हप्ते जातात का, आपलं हप्ते जाऊन आपलं घर खर्च, इतर खर्च भागू शकतात का, ह्याच्यावरती आपल्याला 100पैकी मार्क्स द्यायचे आहेत. चौथा आहे तो रिलेशन आहे. म्हणजे रिलेशन म्हणजे काय, आपण लोकांशी कसं बोलतो. आज जर आपल्याला वेळ पडले, उदाहरणार्थ आपले 1,00,000 रुपये पाहिजेत इमर्जन्सीमध्ये, तर आपल्याला एका फोनवरती आपल्या रिलेशनप्रमाणे आपल्याला 1,00,000 1 तासामध्ये मिळू शकतात का, 1-2 दिवसामध्ये मिळू शकतात का, हे क्रॉस चेकिंग करून आपल्याला ते तिथं मार्क्स द्यायचे आहेत 100पैकी रिलेशनमध्ये. तर पाचवं घर आहे आपलं ते ग्रोथ. आपला ग्रोथ किती झाला आत्तापर्यंत. ग्रोथ म्हणजे आर्थिक ग्रोथ म्हणा, शारीरिक ग्रोथ म्हणा, बौद्धिक ग्रोथ म्हणा, ETC ग्रोथचे प्रकार वेगळे. त्या प्रत्येकमध्ये आपला ग्रोथ कसा झाला आहे त्या ग्रोथवरती 100पैकी मार्क्स द्यायचे आहेत. 6वं आहे फन म्हणजे मजा किंवा आनंद, एन्जॉय. हे आपण घरासाठी, आपल्या फॅमिलीसाठी किती देतो, आपण घरासाठी किती वेळ देतो, आपण घराच्या प्रत्येक सदस्यांशी कसं राहतो, आपण त्यांना कसं आनंद देतो किंवा आपण त्यांच्या आनंदामध्ये सहभाग किती होतो किंवा आपल्या आनंदामध्ये सहभाग किती घेतो किंवा आपण घरामध्ये किती वेळ देतो एन्जॉयसाठी. तर तेही त्याच्यामध्ये 100पैकी किती वेळ तुम्ही घरामध्ये देता तेही तुम्ही तिथं लिहिलं पाहिजे, टक्केवारी दिली पाहिजे. 7वं आहे ते तुमचं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे योगदान, की कुठल्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही योगदान किती देता, म्हणजे तुम्ही किती मदत करता एखाद्या कार्यक्रमामध्ये, त्याचंही तुम्ही सार्वजनिक कामामध्ये तुम्ही योगदान किती देता हे त्याचंही टक्केवारी तुम्ही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभाग किती घेता ह्याप्रमाणे आपल्याला तुम्हाला 100पैकी टक्केवारी द्यायची आहे. आणि 8वं आहे ते सेविंग म्हणजे तुमचं LIC येतील, लक्षात, तुमचे म्युच्युअल फंड येतील, तुमच्या पॉलिसी येतील, हे बघायचं आहे. आज ज्या तुम्ही स्थितीला आहे त्या स्थितीला जर तुमचं काय झालं आज रोजी तर तुमच्या मागे तुमचा परिवार आहे.
तर तुमच्या माघारी तुमचा परिवार किती दिवस जगू शकतो तुम्ही नसताना, तुमचं सेविंग किती आहे, ते सेविंग तुम्हाला किती दिवस तुमचं परिवार टिकवू शकतं, ह्याचा विचार करून तुम्ही समजा तुमच्या माघारी तुम्ही गेल्यानंतर तुमच्या फॅमिली 1 महिना राहू शकते, 2 महिने, 4 महिने, वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, ह्या पद्धतीने तुम्ही त्यांना टक्केवारी मार्क्स द्यायचा आहे. तर हा झाला 8 विषयाचा मार्क्स. तर प्रत्येक विषयाला 100-100 मार्क्स आहेत. आरोग्याला 100, तुमच्या करिअरला 100, फायनान्सला 100, रिलेशनला 100, ग्रोथला 100, फन म्हणजे घराचे रिलेशन म्हणजे घरामध्ये जे तुम्ही हे करताय, सहभाग होताय, तुम्ही किती इन्वॉल्व होताय त्या पद्धतीने 100पैकी मार्क्स द्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे योगदान कसं आहे, आणि 8वं आहे ते सेविंग तुमचे किती आहेत, म्हणजे सेविंग तुमच्या माघारी किती आपलं घर चालवू शकतं तुम्ही नसताना, हे सेविंग किती आहे हे तुम्ही बचत किती ठेवलेली आहे ह्याचंही तुम्ही टक्केवारी द्यायची आहे. आणि ह्या सगळ्याचा विचार करून तुम्ही समृद्ध सक्सेसमध्ये काम करायचं का नाही हे ठरवायचं आहे. समजा तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही आरोग्यासाठी तुम्ही समृद्ध सक्सेस केलं पाहिजे. तुमचं करिअर चांगलं नसतं तर करिअर घडवण्यासाठी तुम्ही समृद्ध सक्सेस केलं पाहिजे. किंवा तुमचा ग्रोथ चांगला नसेल तर ग्रोथ करण्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. किंवा तुमचं रिलेशन खराब झालं असतं तर रिलेशन चांगलं बिल्ड करण्यासाठी तुम्ही समृद्ध सक्सेसमध्ये काम केलं पाहिजे. तुमचं सेविंग काहीच नसेल तर सेविंग बऱ्यापैकी करण्यासाठी आपल्याला समृद्ध सक्सेसमध्ये काम केलं पाहिजे. किंवा तुमचं सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान कसं आहे ते वाढवण्यासाठी तुम्ही समृद्ध सक्सेसमध्ये काम केलं पाहिजे. तुम्ही घरामध्ये जर वेळ नसेल, तुमच्या नोकरीनिमित्त तुमच्या व्यवसायामुळे जर घराकडे दुर्लक्ष होत असेल, घराकडे वेळ देत नसाल तर तुम्हाला समृद्ध सक्सेसमध्ये काम करावं लागेल. कारण की तुम्ही समृद्ध सक्सेसमध्ये जर काम केलं तर तुम्ही घराला तुमच्या वेळेनुसार तुमच्या घरच्यानुसार वेळ देऊ शकता, घरच्यांच्या वेळेनुसार तुम्ही वेळ देऊ शकता आणि तुमचा ग्रोथही तुम्ही चांगला करू शकता. तर ह्या 8 विषय जर तुमचे किती मार्क्स पडले ते तुम्ही ठरवा आणि त्याच्यानंतरच समृद्ध सक्सेस करायचं आहे का नाही ते ठरवा. तर सगळ्यात महत्त्वाचं समृद्ध सक्सेस रिअल लाईफ हे 2023मध्ये कंपनी स्थापन झालेली आहे. कंपनी ही आपली पांढरवाडा यवतमाळ या ठिकाणी हेड ऑफिस आहे. कंपनीचे CMD डॉक्टर रमेश डॉक्टर राठोड सुभाष राठोड आहेत. आणि आपले टीमचे लीडर ॲडव्होकेट ND चव्हाण सर आहेत. आपले मी स्वतः कंपनीचे को-फाउंडर म्हणून काम पाहतो यशवंत चव्हाण. आणि दुसरी गोष्ट, कंपनीचं जे आपलं रिपर्चेस प्लॅन आहे ते खूपच छान आहे. जर सगळ्यात तुम्ही जर ह्याच्यामध्ये जर रिपर्चेसमध्ये जर काम करायचं म्हटलं तर रिपर्चेसमध्ये तुमचं चांगला बेनिफिट्स आहे. आणि त्याच्यानंतर मॅचिंग बोनसमध्ये पण तुमचा चांगला हे आहे इन्कम आहे. आणि टीमवर्कमध्ये पण तुमचा चांगला इन्कम आहे. अगदीच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तुम्ही जर ह्याच्यामध्ये जर मन लावून काम केलं आणि पूर्ण स्वतःला जर ह्याच्यात सिलेंडर करून घेतलं तर तुम्हाला सांगतो की दिवसाला 525 रुपयापासून ते 21,000 रुपये डेली तुम्ही कमवू शकता. पण यासाठी तुम्हाला आपल्याला रजिस्ट्रेशन करून ह्याच्यामध्ये या समृद्ध सक्सेसमध्ये डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करावं लागेल. आणि कुठला जरी व्यवसाय करायचं म्हटलं तर इन्व्हेस्टमेंट आले, अगदी पानपट्टी जरी टाकायचं तरी 50-60 हजार 1 लाख रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागते. इथं आपल्याला कुठलीही जागा नाही, कुठलंही नोकर नाही, कुठलंही लाईट बिल नाही, कुठलंही भाडं भरायचं नाही, काही करायचं नाही. फक्त थोड्या अमाऊंट म्हणजे 5 ते 6 हजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करून 5 ते 6 हजारामध्ये 5 ते 6 लाख रुपये कमवण्याची एक सुवर्ण संधी आहे. कशा प्रकारे कमवायची, काय करायचे हे आपले ट्रेनिंग असतात, आपले कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमात तुम्हाला डिटेल्स मिळू शकेल. आणि जास्तीत जास्त होम मीटिंग करून आपण हे तुम्हाला सगळं सांगूया कशा पद्धतीनं इन्कम येतो, कसं इन्कम जनरेट करायचा, हे सगळं सविस्तर आपण बोलूया. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर ह्या समृद्ध सक्सेसला सहमत होऊन जर तुम्ही सिलेंडर होत असाल आणि तुम्ही जर थोडी अमाऊंट ह्याच्यामध्ये इन्वॉल्व होत असाल तर माझा नंबर आहे 9890860058 आणि दुसरा नंबर आहे 7219871353. असे माझे 2 नंबर आहेत. या दोन्ही नंबरवरती तुम्ही कॉल करून माझ्याशी संपर्क साधून तुम्ही आपल्या ND ग्रुप YC टीम Y या टीमशी कनेक्ट होऊन आपला जॉईनिंग करू शकता आणि ह्यातून चांगलं अर्निंग करू शकता. धन्यवाद.